त्या दगडूशेठ हलवाईची ही दृश्य आपण पाहतोय थेट पुण्यामध्ये सध्या आपण आलेलो आहे। आज नवीन वर्षाचं स्वागत अनेक भाविक हे बाप्पाच्या दर्शनाने करतात आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की दगडूशेठ बाप्पाचं मंदिर अगदी सुंदर असं सजलेलं आहे आणि भाविकांकडून मनोभावे आरती केली जाते। महत्त्वाचे जे मेसेज असतात सामाजिक असतील राजकीय असतील त्यापासून फिल्मच्या प्रमोशनपर्यंत इथे सगळं काही होतं आणि मला वाटतं हीच मजा आहे या गिरगावची आणि हेच मराठी पण आपण जपणं गरजेचं आहे। आदित्य सर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी भाषेसाठी खूप लढा दिलेला आहे आणि आज गिरगावच्या शोभायात्रेचं महत्त्वाचं म्हणजे संकल्प असा आहे की मराठी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भाषेतच त्यांनी संकल्प केलाय, तर त्याबद्दल तुम्ही काय मला वाटतं दरवर्षी आम्ही हा सण साजरा करतो आणि आजचा दिवस हा साजरा करण्यासाठी संकल्प आणि हे सगळं आपण करत असतो, लढा आपला चालूच असतो, पण आजचा सण साजरा करण्यासाठी आहे। आपण दिसतात सगळे इथे उतरलेले आहेत आणि मला वाटतं मराठी असतील अमराठी देखील आज मराठी आपले सगळं कपडे वगैरे घालून येतात, गुढीपाडवा साजरा करतात, एक चांगलं लक्षण आहे। नक्कीच आम्ही सगळे तर आपण आहोत रस्त्यावर आज साजरा करत सण। तर ह्याच्यावर आपण उद्या बोलूया। आज पुरणपोळी खावी। तर एकीकडे मुंबईमध्ये गिरगावामध्ये आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली, माध्यमांशी संवाद साधत त्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। तर दुसरीकडे पुण्यामध्ये आकर्षक अशी सजावट दगडूशेठच्या मंदिरात दिसते। फुलांनी तर मंदिर सजलंच आहे, मात्र फळांची आरास सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे।